प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 10 ऑगस्टच्या भागामध्ये इकडे आता मुक्ता किचन मध्ये पिझ्झा करत असते। पिझ्झा करत असताना तो हेल्दी कसा होईल किंवा सईला खाण्यासाठी योग्य कसा होईल असा विचार करत ती आता पिझ्झावरती खूप साऱ्या भाज्या, खूप सारे टॉपिंग जेणेकरून पिझ्झा हा हेल्दीपणे सईला खाता येईल असं बघते। पिझ्झा रेडी झाल्यावरती इकडे आता ती सईकडे घेऊन येते आणि सई माऊ, आज मी तुझ्यासाठी पिझ्झा केलाय बरं, पण त्यातली प्रत्येक भाजी आणि भाजी खायची आहे बरं का, जर त्यातली भाजी टाकलीस ना तर यापुढे तुला पिझ्झा मी कधीच बनवून देणार नाही असं सईला दटावते। सई छानपैकी आवडीने पिझ्झा खात असते। सईला आपल्या आवडीच्या गोष्टी मुक्ताईच्या हातच्या खायला खूप खूप आवडत असतात, म्हणून तिचा ती पिझ्झा एन्जॉय करत असते। तोपर्यंत इंद्रा येते आणि समोर असलेले गिफ्ट बघते आणि म्हणते, काय ग सुनबाई, म्हणजे आता हे एवढे सारे गिफ्ट, काय आपल्या घरात काय फंक्शन आहे काय, तू का आणलेस बरं एवढे सारे गिफ्ट। यावरती ताईकडे मुक्ता सांगते, तुम्ही काळजी करू नका, आज रात्री आपल्याकडे ना गेम नाईट आहे। यावरती आता इकडे इंद्राला काही कळतच नाही। इंद्रा म्हणते, गेम नाईट म्हणजे ते काय असतं। यावरती सई समजावते, काही नाही, छानपैकी आपण रात्री गेम खेळायचे आहेत आणि जो गेम मध्ये जिंकत जाईल त्याला एक एक करत छानपैकी सगळे गिफ्ट मिळणार आहेत। इंद्रा म्हणते, वा सुनबाई वा, तुझी तर आयडिया एकदम भारीच आहे, म्हणजे आज रात्री सगळ्यांनी एकत्र घालवायचं आहे तर, असं म्हणत इंद्रा खूप खुश होते। तितक्यात तिथे आदित्य येतो। आदित्य सुद्धा सगळे गिफ्ट पाहतो आणि तो आता सईला म्हणतो, सई काय ग, म्हणजे आपल्या घरात काही फंक्शन आहे का, इतकं सगळे गिफ्ट। यावरती सई म्हणते, दादा आज आपल्याला नाईट आउट म्हणजे आपल्याला म्हणजे नाईट गेमिंगचं प्लॅनिंग करायचं आहे, रात्रभर छानपैकी गेम खेळत राहायचं आहे, एक एक करत प्रत्येकाला आउट करायचं आहे, असं आपल्याला गेम खेळायचं आहे। यावरती आदित्य भलताच खुश होतो आणि वाव, हे तर खूप छान आहे असं म्हणायला लागतो। पण बोलता बोलता आदित्यची नजर सईच्या पिझ्झाकडे जात असते। त्याला सुद्धा खूप भूक लागलेली असते आणि त्याला सुद्धा तो पिझ्झा हवा असतो, पण तो मुक्तामी केलाय, त्यामुळे मुक्तामी जरी ऑफर केला तरी त्याने तो पिझ्झा खाल्ला नसता। तोपर्यंत मुक्ता हे पाहते आणि ती आता इकडे पाहिल्यावर तिच्या लक्षात येतं की अरे बापरे, आधीला सुद्धा पिझ्झा हवाय, पण आता जर का मी त्याला पिझ्झा ऑफर केला ना तर तो अजिबात पिझ्झा खाणार नाही, उलट रागारागाने मला पिझ्झा आवडत नाही असं म्हणत निघून जाईल। म्हणून आता ती इकडे सईकडे इशारा करते, सई माऊ तुला अजून हवे का पिझ्झा। सईला ऍक्च्युली नको असतो, तो एक पुरेसा होणार असतो, पण मुक्ता तिला इशारा करते आणि सई माऊ अगं खाशील ना एक पिझ्झा तू अजून, असं म्हटल्यावर ती सई म्हणते, हो मुक्ताई मी पिझ्झा खाईन। मग मुक्ता तिला इशारा करते की तुझ्याच पिझ्झाचा एक तुकडा तोडून आदित्य दादाला दे ना। आणि मग इकडे आता सई म्हणते, दादा आदित्य दादा तू सुद्धा पिझ्झा खा ना, खूप छान यम्मी पिझ्झा झालेला आहे। आदित्य म्हणतो, नको सई तू खा, मी इथे आहे। यावरती सई म्हणते, असं कसं, मी एकटी कसा पिझ्झा खाऊ, माझ्यासोबत तू सुद्धा पिझ्झा खायलाच पाहिजेस, असं म्हणत ती आता आदित्यला एक तुकडा भरवते। आदित्यला पिझ्झा खूप आवडतो, त्याचा फेवरेट असतो, पण घरी केल्यामुळे त्याला एक वेगळाच फ्लेवर आलेला असतो। आता मात्र आदित्य तो पिझ्झा खातो, पण इतकंच करून काही आता सई थांबत नाही। सई म्हणते, थांब आधी दादा, आणि धावत जाऊन आपल्या प्लेट मधला पिझ्झाचा दुसरा तुकडा सुद्धा सई आणते आणि तो सुद्धा आदित्यला आता भरवायला निघते। पण तोपर्यंत आदित्य तो तुकडा आपल्या हातात घेतो आणि आपल्या हाताने सई माऊला भरवतो। मुक्ता हे सगळं मनोरम्य दृश्य पाहत असते। दोन भावंडांचं प्रेम बघून मुक्ताला खूप भरून येतं आणि मुक्ता हे सगळं पाहत असते। दोघांनीही पिझ्झा खाल्लेला असतो। फायनली मुक्ताच्या हातचा पिझ्झा कोणतीही कटकट न करता आदित्यने खाल्लेला असतो, म्हणून मुक्ता भलतीच खुश असते। तितक्यात तिथून सागर येतो आणि काय, आपलं गेमिंग नाईटचं प्लॅन चालू करायचं ना। यावरती मुक्ता म्हणते, हो तर मग हॉलमध्ये सगळ्यांना बोलवलं जातं। कोमल सगळ्याचं अँकरिंग करत असते आणि आता कोमल सांगते की आज आपण छानपैकी डमशेराज खेळणार आहोत, म्हणजे एक एक करत आपल्याला ॲनिमलची नावं पण सांगायची आहेत, त्याचप्रमाणे आता आपण पासिंग द पिलो हा पण गेम खेळायचा आहे। यावरती इंद्रा म्हणते, काय पासिंग द पिलो। त्यावरती आता इंद्राला समजवलं जातं, पासिंग द पिलो म्हणजे आता एक एक करत तुम्ही म्युझिकच्या तालावरती सगळ्यांकडे त्या हाता असलेल्या उशा टाकत जायचं आहे। म्युझिक थांबलं की ज्याच्याकडे जी उशी असेल ना त्याने चिठ्ठीमध्ये लिहिलेला परफॉर्मन्स साजरा करायचा आहे। इंद्रा म्हणते, अच्छा चिठ्ठीमध्ये लिहिलेला परफॉर्मन्स काय, असं म्हणत इंद्रा आता सांगते, ठीक आहे करा मग सुरू। तितक्यात आता इकडे आदित्य म्हणतो, मम्मा
तू पण ये ना असं म्हणत तो सावनीला आमच्यासोबत तू सुद्धा खेळायला ये अशी रिक्वेस्ट करतो. सावनी आणि आता इंद्रा ह्या दोघी जणी सोफ्यावरती बसलेल्या असतात. यावरती सावनी म्हणते नको रे आदित्य बाळा. यावरती आता इकडे आदित्य म्हणतो मम्मा प्लीज ना खेळ ना तू माझ्यासाठी. असं म्हटल्यावर ती सावनी म्हणते ठीक आहे बाळा तू मला म्हणतोयस म्हणून मी खेळायला लागते असं म्हणत ती सोफ्यावरतीच बसलेली असते. त्यावरती इंद्रा म्हणते ए मी इथे वॉच ठेवायला बसले म्हणून मी सोफ्यावरती बसले. तू खेळायला बसलेस ना मग तुझं काय चाललंय जा गपचूप खाली बस. असं म्हणत इंद्रा आता इकडे सावनीला खाली बसण्यासाठी ओरडायला लागते. मग सावनीचा नाईलाज होतो आणि ती आता जमिनीवरती येऊन बसते. जमिनीवरती बसल्यावरती इकडे आता छानपैकी सगळा शो सुरू होतो. म्हणजे कोमल सगळ्याचं अँकरिंग करायला लागते आणि चला पासिंग द पिलो खेळायला सुरुवात करा. सगळ्यांनी आता एकमेकांकडे पिलो फेकायची आहे. कुणीही आपल्या जवळ ठेवायची नाहीये. म्युझिक संपल्यावरती ज्याच्याकडे पिलो येईल त्याने शिक्षा भोगायची. आणि हो नुसती शिक्षा नाही का भोगायची तर मुक्ता वहिनीने सगळ्यांसाठी गिफ्ट आणले. जो जसा हारेल त्याला तसे गिफ्ट मिळणार आहेत कळतंय का. असं म्हणत आता इकडे सगळ्यांना रूल समजावून सांगत असताना सगळेच जण कोमलकडे पाहत असतात. कोमलने रूल सांगितल्यावरती मग मात्र म्युझिक सुरू होतं. म्युझिक सुरू झाल्यावरती पासिंग द पिलोचा गेम सुरू होतो आणि इंद्रा सुद्धा खेळायला बसते. इंद्रा खेळायला बसते आणि पासिंग द पिलो करत असताना तिला पहिलाच गेम काही कळत नाही. त्यामुळे इंद्रा आऊट होते. आऊट झालेली इंद्रा आता आपलं चिठ्ठी वाचते. चिठ्ठी वाचल्यावरती मग मात्र इंद्रा म्हणते हे काय या सगळ्यामध्ये तर आता माझ्या आवडीचं आलेलं आहे. सगळे म्हणतात काय आलंय चिठ्ठीत काय आलंय चिठ्ठीत. असं म्हटल्यावरती मम्मी आता चिठ्ठी उघडून दाखवते. चिठ्ठीमध्ये आहे डान्स. मग मला डान्स करायला काय कोळी डान्स असा करते मी. असं म्हणत इंद्रा छानपैकी कोळी डान्स सगळ्यांच्या समोर सादर करते आणि सगळेजण इंद्राचं खूप कौतुक करतात. इंद्राने आता मात्र कोळी डान्स करत आपलं बक्षीस मिळवलेलं असतं. मग कोमल तिला बक्षीस देते. बक्षीस दिल्यावरती आता इंद्रा जागेवरती येऊन बसते. इंद्रा बसल्यावरती आता पुढचा गेम सुरू होतो. गेम खेळता खेळता सगळेजण पुन्हा एकदा पासिंग द पिलो करायला लागतात. पिलो सगळ्यांकडे पास होत असताना अचानकपणे स्वातीकडे आता पिलो राहते. स्वातीकडे पिलो राहिल्यावरती स्वातीला मात्र आता या सगळ्यामध्ये येतं की एक मूवीचं नाव आहे ते डमशेराज करत सगळ्यांना सांगायचं आहे. मग आता स्वाती म्हणते आधी तू एक काम कर बरं तुझा पप्पांच्या इथे बस. असं म्हणत ती आदित्यला मुद्दाम सागरकडे पाठवते जेणेकरून त्या दोघांचं बॉन्डिंग अधिकाधिक घट्ट हवं. पण सावनीला मात्र हे काही पटत नाहीये. ही स्वाती जरा आगावच आहे. उगाच या सगळ्यामध्ये पुढे पुढे करून नको ते काहीतरी करेल आणि माझ्या आदित्यला सागरच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करते काय. हिला काय वाटतं मी गप्प बसेन का. असं म्हणत सावनी आता स्वतःशीच बोलत असते. स्वतःशीच चिडत असते आणि त्यानंतर आदित्य मात्र सागरच्या मांडीमध्ये येऊन बसतो. सावनी हे सगळं दृश्य पाहत असते. त्यानंतर आता स्वातीला एक मूवीचं नाव दिलं जातं आणि त्या मूवीचं नाव एक्सप्लेन करायला सांगितलं जातं. स्वाती बराचसा प्रयत्न करत असते. हे करू का ते करू. ती प्राण्यांची ऍक्टिंग करते. मग कोणी हा प्राणी आहे का तो प्राणी आहे का असं गेस करायला लागतं. स्वाती डोक्याला हातच मारून घेते. तिला काही बोलताच येत नसतं. तिला काही करताच येत नसतं. जे काही पिक्चरचं नाव असतं ते तिला ऍक्टिंग करून सांगताच येत नसतं. प्रत्येक जण विचारत असतो हा प्राणी तो प्राणी असं विचारत असताना इकडे आदित्यच्या डोक्यात येतं आणि आदित्य म्हणतो स्वाती तू सगळ्या ॲनिमलची नावं का बरं आम्हाला दाखवत आहेस. असं म्हटल्यावरती आता इकडे सईच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो आणि सई म्हणते आदित्य दादा अरे कारण मला असं वाटतंय की तिला डमशेराजमध्ये जे काही पिक्चरचं नाव आलंय ना ते म्हणजे ॲनिमल असेल. असं म्हटल्यावरती स्वाती म्हणते हो ग हो सई माऊ. असं म्हटल्यावरती आता मात्र सगळेजण खुश होतात आणि ॲनिमल हे पिक्चरचं नाव आहे हे डमशेराज खेळताना स्वातीला ओळखून दाखवतात. स्वाती भलतीच खुश होते आणि आता आदित्य म्हणतो ॲनिमल ना. स्वाती म्हणते हो रे हो बाळा तू बरोबरच बोललास. असं म्हणत ती आदित्यचं कौतुक करायला लागते जेणेकरून आदित्यला स्वतःला जरा मोटिवेट वाटावं. या सगळ्या वातावरणातून तो वरती यावा आणि त्यामुळे स्वाती म्हणते हो आदी तू अगदी परफेक्ट ओळखलंस. असं म्हणत स्वाती आता आदित्यचं कौतुक करायला लागते. तोपर्यंत इकडे आता सावनीची चिडचिड होत असते. माझ्या मुलाला माझ्यापासून तोडण्यासाठी हे सगळं चाललं ना प्रयत्न. मी पण हे प्रयत्न यशस्वी तुमचे होऊच देणार नाही. असं म्हणत ती मनातल्या मनात चिडचिड करत असते. तोपर्यंत कोमल आता स्वातीला स्वातीचं गिफ्ट देते.
स्वाती भलतीच खुश होते, सगळ्यांना गिफ्ट दाखवते आणि थँक्यू मुक्ता आणि थँक्यू दादूस असं म्हणत सगळ्यांचे आभार मानायला लागते. आभार मानून झाल्यावरती स्वाती आता खाली येऊन बसते. आता इंद्रा आणि स्वाती या दोघी जणी झालेल्या असतात. आता असतात अजून बाकी घरातले मंडळी. मग पुन्हा पासिंग द पिलो हा गेम सुरू होतो. पासिंग द पिलो गेम चालू असताना एक एक करत आता मात्र सगळ्यांकडे पास होत असताना सईकडे येतं. सई म्हणते नाही मी नाही आउट झाले. मुक्ता म्हणते सई माऊ अशी कोणत्याही प्रकारची चिटिंग करायची नाही, तुला माहितीये ना, कोणत्याही प्रकारे चिटिंग न करता तुला खेळायचं आहे असं म्हणत ती आता सईला धटावते. सई म्हणते मुक्ताई पण मी कशी काय. मुक्ता म्हणते तुझ्याकडे पिल्लो राहिला की नाही, आता तुला आउट होण्यापासून काही पर्याय नाहीये असं म्हणत ती आता सईला समजवत असते. मग मात्र सई आता आपली काय शिक्षा आहे हे पाहण्यासाठी तिकडे येते. त्यावेळेला सईला आई या विषयावरती बोलायला लागतं आणि त्यावरती आता ती सांगते की मला ना आई या विषयावरती बोलण्यासाठी सांगितलं गेलं आहे. आता मात्र आई या विषयावरती बोलायचं म्हटल्यावरती आता सगळेजण सईकडे पाहत असतात आणि सईला विचारलं जातं आता तू काय बोलणार तुझ्या आईबद्दल. यावरती सई सांगते आईबद्दल नाही, मुक्ताईबद्दल बोलणार आहे मी. माझी मुक्ताई मला खूप आवडते. माझी मुक्ताई कोणत्याही गोष्टीपासून मला प्रोटेक्ट करते. माझी मुक्ताई माझ्या बोक्याची सुद्धा आई आहे. म्हणजे मी जेव्हा जेव्हा घाबरते, जेव्हा मला कोणत्या गोष्टीची भीती वाटते तेव्हा माझा कॉन्फिडन्स कमी होतो, त्या वेळेला मुक्ताई माझा कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न करते. दर वेळेला मुक्ताई या सगळ्यामध्ये मला ना खूप खूप प्रेमाने वागवते असं म्हणत सई आता मुक्ताबद्दल सगळ्यांच्या समोर बोलत असते आणि इकडे सावनीचा चेहरा पडतो. कारण सावनी एक स्वतः आई असून यातला एकही गुण नसतो, प्लस तिची मुलं तिचं कधीही कौतुक सुद्धा करत नसतात. त्यामुळे सावनीला खूप राग येतो. जिथे तिथे मुक्ताचा सुदौदो असं म्हणत ती खूप चिडलेली असते. तोपर्यंत इकडे आता मुक्ता खूप खुश असते आणि सई माऊ असं म्हणत सईला आपल्या मिठीत घेते. सई खूप खुश होते आणि मुक्ताई असं म्हणत तिला मिठी मारते. दोघी मायलेकींचं प्रेम आता उतू चाललेलं असतं आणि हे काय सावनीला पाहवत नसतं. सावनी चिडचिड करत असते. सगळा ड्रामा आहे, नुसता ड्रामा यांचा. म्हणजे कधीही या लोकांना नीट काही नॉर्मल वागताच येत नाहीये. झालं आता सईची टर्न झाल्यावरती पुन्हा पासिंग द पिलो हा गेम सुरू करण्यात येतो. पासिंग द पिलो हा गेम सुरू केल्यावरती कोमल सांगते आताचे मेंबर उरलेत ना त्यांनी आता छानपैकी सज्ज व्हा जिंकण्यासाठी असं म्हणत आता मात्र पासिंग द पिलो खेळता खेळता आता इकडे सागरकडे पिलो येते. सागर म्हणतो नाही काहीतरी तुमचा गैरसमज होतोय, माझ्याकडे कशी काय पिलो येईल. अहो नाही ते चुकून म्युझिक थांबले. सागर 1000 नाटकं द्यायला लागतो. यावरती मुक्ता म्हणते सागर कोणत्याही प्रकारचं नाटक देऊ नका. आतापर्यंत ज्यांना पिलो आलेले आहेत त्यांनी प्रत्येकाने पिलोने काही ना काहीतरी केलेलं आहे. असं कोणीही पिलो टाळलेली नाहीये. त्यामुळे तुम्ही सुद्धा पिलो अशी टाळू शकत नाहीये. तुम्हाला सगळ्यांना खरं सांगायलाच पाहिजे असं म्हणत आता इकडे तुम्हाला परफॉर्मन्स करायला पाहिजे असं म्हणत मुक्ता आता सागरला तुम्ही परफॉर्मन्स करा असं सांगायला लागते. सावनी विचार करते हे काय आहे. त्यावरती आता मात्र सागरला चिठ्ठीमध्ये येतं की तुम्ही कविता करायची आहे. कविता करायची म्हटल्यावरती सागर म्हणतो नाही हा काही माझा प्रांत नाहीये. मी याआधी सुद्धा कधी कविता केली नाही आणि आता सुद्धा मी कविता करू शकणार नाही. सॉरी मला माफ करा असं म्हणत आता इकडे सागर कविता करण्यासाठी नकार देतो. त्यावरती स्वाती म्हणते असं कसं. मुक्ता म्हणते नाही एकदा चिठ्ठी आली की ती चिठ्ठी बदलून काही मिळत नाही. त्या चिठ्ठीवरती तुम्हाला आता जे लिहिलंय ते करायलाच लागणार, कविता ही करायलाच लागणार. त्यावरती इकडे आता मग लगेच स्वाती म्हणते दादूस अरे आहे काय आणि नाही काय, तू मुक्तावरतीच एखादी छानपैकी कविता कर ना ऑन द स्पॉट. तुला काही कविता येत नाही असं थोडी आहे असं म्हणत स्वाती आता इकडे आता समजावून सांगत असते सागरला. मग सागर म्हणतो ठीक आहे हीच तुमच्या सगळ्यांची इच्छा असेल आणि हीच माझी आता जर का शिक्षा असेल तर मी कविता करतो. आणि सागर इतकी सुंदर कविता करतो आणि त्याचा थोडक्यात अर्थ असा असतो की तुला आयुष्यातून वजा केलं तर माझ्या आयुष्याला कोणत्याही प्रकारचा अर्थ उरत नाही. ही कविता मुक्तासाठी असते. म्हणजे तुला वजा करता आयुष्यात काहीही अर्थ नाही अशी कविता म्हणत म्हणत सुंदरपैकी आता मात्र सागरने सादरीकरण केल्यावरती आता इकडे इंद्रा म्हणते काय रे सागऱ्या, म्हणजे ही कोणती भाषा. मी तर तुला कोळी भाषा शिकवली, मराठी भाषा बोलतोस
आणि ही कोणती भाषा कवितेची असं म्हणत इंद्रा आता स्वाती आणि इकडे सगळ्यांकडे पाहत मुद्दाम आता सागरची थट्टा मस्करी करायला लागते। त्यावरती कोमल म्हणते, काय ग मम्मी, किती छान कविता केली वहिनीवरती, खरंच खूप 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 छान कविता असं म्हणत सगळेजण आता मात्र टाळ्या वाजवायला लागतात। इकडे आता सावनीचा जळफळाट होत असतो। मुक्तासाठी इतकी सुंदर कविता, आपल्यासाठी तर कधीच काही केलं नाही असं म्हणत मुक्ताची चिडचिड काही संपत नसते आणि तोपर्यंत सावनीला राग येत असतो। तोपर्यंत इकडे आता सागर कविता पूर्ण करतो आणि सगळेजण टाळ्यांच्या कडकडाटामध्ये मुक्ता आणि सागर यांचं कौतुक करायला लागतात। आता त्यानंतर सागर म्हणतो, माझं गिफ्ट। त्यावरती आता इकडे कोमल बघायला लागते, वहिनी दादूचं गिफ्ट कुठे आहे? त्यावरती मुक्ता त्याला ऍक्शन करून समजवते की तुमचं गिफ्ट मी तुम्हाला नंतर देणार आहे असं म्हटलं ते सागर म्हणतो, ठीक आहे, माझं गिफ्ट तुम्ही नंतर द्या। मग सागर आता खाली बसतो। आता दोघं जण उरलेली असतात आणि त्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन सुरू होते। तोपर्यंत आदित्य आणि आता इकडे मुक्ता हे दोघं जण कॉम्पिटिशन खेळत असताना सावनी अचानक उठते। तिथे तर 2 गिफ्ट बाकी असतात, एक मुक्ताचं गिफ्ट आणि आता एक गिफ्ट असतं ते म्हणजे आदित्यचं। आणि त्याच वेळेला सावनी उठते। इंद्रा म्हणते, काय ग कणाला आणि कुठे चाललीस? सावनी म्हणते, काही नाही, मी जराशी आलेच। आणि तोपर्यंत सावनीचा आता मात्र टर्न येतो, सावनी आउट होते आणि आता सावनीला पण शिक्षा मिळते। सावनीला जी शिक्षा दिली जाते ती सुद्धा शिक्षा सावनी पूर्ण करते आणि इकडे आदित्य खूप खुश होतो कारण त्याची मम्माला सगळं पूर्ण करून गिफ्ट मिळालेलं असतं। मग सावनी गिफ्ट घेऊन खाली बसते। त्यानंतर कोमल म्हणते, आता फक्त 2 आणि 2च मेंबर आहेत, सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेटली पहा बरं का, आता ह्या दोघांच्या पैकी कोण जिंकते ते असं म्हणत आता मात्र आदित्य आणि मुक्ता हे पासिंग द पिलो खेळत असताना म्युझिक थांबतं आणि आदित्य जिंकतो। मुक्ताकडे आता मात्र पिलो येते आणि आदित्यच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मुक्ताला खूप आनंद होतो। हरल्याचं कुठेही तिला दुःख वाटत नसतं। आणि त्यानंतर इकडे आदित्य खुश होतो, तो थम्सअप करतो, सईकडे बघतो, सावनीकडे बघतो आणि मी जिंकलो चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत असताना मुक्ताला चिठ्ठी येते आणि चिठ्ठीमध्ये गाणं म्हणालेलं असतं। मुक्ता म्हणते, नाही मी कधी गाणं नाही म्हटलेलं आहे। यावरती सागर म्हणतो, जी गोष्ट मला तीच गोष्ट तुम्हाला सुद्धा गाणं म्हणावंच लागेल। मग मुक्ता छानपैकी गाणं म्हणायला लागते आणि ती म्हणते, मला कोळी गाणं नाही आहेत, मी साधं गाणं म्हणते। इंद्रा म्हणते, बोल ग, तुला जे गाणं बोलायचं ते बोल। त्यावरती मुक्ता सांगते, गाणं म्हणायला लागते, फुलरे रे क्षण माझे फुलरे। आणि हे गाणं खूप सुंदरपणे मुक्ता बोलते आणि सगळेजण टाळ्यांच्या कडकडाटामध्ये मुक्ताचं स्वागत करतात। मुक्ताला गिफ्ट दिलं जातं। मुक्ताला गिफ्ट दिल्यावरती मुक्ता आता पाहते इथे अजून एक गिफ्ट हवे ना, म्हणजे आदित्यसाठी। आणि ती म्हणते, सागर इथे एक गिफ्ट होतं, ते गिफ्ट कुठे गेलं? सागर म्हणतो, गिफ्ट? यावरती मुक्ता सांगते, आधीसाठी गिफ्ट आणलं होतं ना। सागर म्हणतो, मला असं वाटलं की तुम्ही फक्त बायकांसाठीच गिफ्ट आणलेत, मला मगाशी तुम्ही गिफ्ट दिलं नाहीत ना, तर मला वाटलं की फक्त ही गिफ्ट बायकांसाठी आहेत, मला नव्हतं माहिती की तुम्ही सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेत। यावरती मुक्ता म्हणते, असं काय करताय, मी तुम्हाला म्हटलं होतं ना आधीसाठी मी स्पेशल गिफ्ट आणणार आहे म्हणून। असं म्हटल्यावरती गिफ्ट गेलं कुठे सगळेजण शोधायला लागतात। आधीचा चेहरा मात्र पडतो। मुक्ता विचार करते, इतकं सगळं करून जर का आता गिफ्ट नाही आलं तर आधीला खूप वाईट वाटेल, काय करू आणि गिफ्ट गेलं कुठे? तर गिफ्ट गेलं कुठे हे फ्लॅशबॅक मध्ये आपल्याला दाखवलं जातं। इकडे आता सावनी रूम मध्ये येते, तिला कळलेलं असतं गेमिंग द नाईट आहे, मग त्रास कसा द्यायचा म्हणून ती त्यातलं आदित्यचं गिफ्ट आता लपवून ठेवते, ते पण मुक्ताच्याच बेडमध्ये। आणि तिच्या डोक्यामध्ये नवीन काहीतरी प्लॅन असतो। बाहेर आल्यावरती आता मात्र सगळ्यांच्या समोर असा ती आवडते की आपल्याला काही माहीतच नाहीये, आपल्याला माहित नाहीये की हे सगळं कुठे गेलं किंवा हे सगळं काय झालं, असा ती आणून बसते। तोपर्यंत मुक्ता आता सागरला आपलं प्रेम व्यक्त करणार असते, हे सागरचं तिच्यासाठी गिफ्ट असतं। पण तोपर्यंत आदित्य येतो, पिगी बँक धरून भीक मागायला लागतो की मला माझे पप्पा परत हवेत, मुक्ता तू माझे पप्पा मला परत दे असं म्हणत आदित्य बिचारा मुक्ताकडे भीक मागत असतो।